चला तर मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका महत्वाच्या पर्वावर नजर टाकूया, असहकार चळवळ. गोष्ट आहे पहिल्या महायुद्धानंतरची, जेव्हा ब्रिटिशांनी अत्यंत जुलमी असा राऊलेट कायदा आणला. या कायद्याला काळा कायदा असं नाव पडलं आणि संपूर्ण देशात संतापाची एकच लाट उसळली. आणि मग घडली जालियनवाला बागची ती भयानक घटना. एका शांततापूर्ण सभेवर अमानुष गोळीबार झाला. या हत्याकांडामुळे देशभरातून न्यायाची मागणी जोर धरू लागली. हा एक निर्णायक क्षण होता. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधींनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक नवा विचार मांडला, सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. ह्याचा उद्देश होता संयमाने समोरच्याला सत्याची जाणीव करून देणं. या तत्त्वज्ञानाचा पाया होता सत्य, संयम आणि अहिंसा. हिंसा आणि असत्याला इथे जागाच नव्हती. याच विचारातून 1920 साली असहकार चळवळ सुरू झाली. ब्रिटिशांशी असहकार करण्याचं आवाहन केलं गेलं. यामध्ये सरकारी शाळा, कोर्ट आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचं ठरलं. अगदी रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा जालियनवाला बागच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली. याच काळात गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, ज्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य अभूतपूर्व वाढलं. पण मग चौरी चौरा इथं एक दुर्दैवी घटना घडली. एका शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली. हा प्रकार चळवळीच्या तत्वांविरुद्ध होता. या घटनेमुळे व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. पण स्वातंत्र्याचा लढा थांबला नाही, तो फक्त बदलला. आता एक नवी रणनीती समोर आली. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता कायदेमंडळातूनच सरकारला विरोध करणं. पुढच्या काही वर्षांत ध्येय अधिक स्पष्ट होत गेलं. सायमन कमिशनला विरोध झाला आणि मग आला तो ऐतिहासिक लाहोर ठराव. आता ध्येय होतं पूर्ण स्वराज्य, म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. पंडित नेहरूंनी ही घोषणा केली. आणि मग 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारताने स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेमध्ये स्पष्ट होतं की स्वातंत्र्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. सत्याग्रहाचा हा विचार आजही जगभरातल्या अनेक चळवळींना प्रेरणा देतो, नाही का?